ठाकरेंच्या शिवसेनेच्या सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करण्यात आलं। मुख्यमंत्री गडचिरोलीला नवी ओळख देत असतील तर त्यांचं स्वागत सामनामध्ये सांगण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या राजकीय इच्छाशक्तीचंही सामनातून कौतुक करण्यात आलं। पहिल्याच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली दौरा केला। मात्र त्या संदर्भात आता मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत या ठिकाणी अभिनंदन करण्यात आलं। नेमकं सामना अग्रलेखात काय लिहिलंय पाहूया। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत जोडले। सुशांत, सामना अग्रलेखात वारंवार या आधीचा सामना अग्रलेखाची जी परंपरा राहिली, वारंवार भाजपवरती टीका, देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जातं। मात्र आजच्या अग्रलेखामध्ये देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना पाहायला मिळालंय। खरं तर नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी गडचिरोली दौरा फडणवीसांनी केला होता आणि त्यानंतर आज कौतुक करण्यात आलंय। काय या संदर्भात सविस्तर माहिती आहे? करण, तू म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे। कारण या आधीचे जर आपण सामना पाहिले असतील, सामनाचं संपादकीय पाहिलं असेल तर विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आजवर टीकाच करण्यात आली होती। मग तो मागचा 5 वर्षाचा जर कालखंड बघितला तर सर्वाधिक टीका जी आहे ती सामनामधून देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आली होती। मात्र आता देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारीला गडचिरोली दौरा केला आणि या दौऱ्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट करत कौतुक केलं आणि त्यानंतर आज आपण जर बघितलं असेल तर सामना संपादकीयमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्याचं कौतुक करण्यात आलंय। कारण या ठिकाणी जर बघितलं असेल तर सामना अग्रलेखात असं म्हणण्यात आलंय की नक्षलवाद्यांचा जिल्हा याऐवजी गडचिरोलीला पोलादी सिटी ही नवीन ओळख विद्यमान मुख्यमंत्री मिळवून देणार असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं, असं सामन्याच्या अग्रलेखाची जी आहे ती सुरुवात आहे। त्यामुळे आपण करण पाहिलं असेल तर ही सामना अग्रलेखाचं कौतुकच नाही तर आपण बघितलं असेल तर नागपूरचं हिवाळी अधिवेशन होतं, त्यावेळी देखील उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, त्यांना मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या। त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। त्यांनी देखील एका कामासंदर्भात ही भेट होती आणि त्यावेळी शुभेच्छा दिल्या होत्या। तर नुकतेच मागच्याच आठवड्यात म्हणजे 30 तारीखला वरुण सरदेसाई हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी आले होते। त्यामुळे कुठेतरी आजच्या सामन्यामध्ये कौतुक देवेंद्र फडणवीस यांचं करण्यात आलं आणि मागच्या भेटीगाठी धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।